हे विठ्ठल 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 हे विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु श्यामनाथ महाराज की जय, दुर्गा महाराज की जय। विठ्ठल 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 हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा संता लोटांगणी जाता लाज नको मनी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा तुका मने अंगी शक्ती देईनाचे रंगी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा विठ्ठल 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 समचरं सरोजं सान्द्रनीलं भुदाभं जगन्निहत पानी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंगनो कलज नेत्र सदै धवल हासो विठ्ठलं चिंतया पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन हे पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा प्रथम दूसरे चरण संताचिया हो दूसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कधे जो विसरो त्यांच्या कृपादाने कधे जा विसरो त्यांच्या कृपादाने कधे जो विसरो त्यांच्या कृपादाने कधे जा विसरो हे दूसरे कृपादाने कधे
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार पांडुरंगा करा प्रथम नमन दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिक् प्रदेशं विदिन्द्रादिदेवैस्तदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम ओम नमो ज्ञानेश्वरा 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 ओम करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा पावन दाद चराचरी तुमचा करुणा करा दयाळा तुमचा पावन दान चराचरी करुणा करा दयाळा तुमचा पावन ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो झालो सेवे लागी सेवक झालो सेवक सेवे लागी सेवक झालो झालो सेवे लागी सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक लागलो निज चरणा तो
तुमचा लागलो निज चरणा अहो स्वामी तुका या देवा देवा यावरी न करावा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर विठ्ठल हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्यमूर्ती श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा जगाच्या मालकाकडे मागणी मागणारा सर्वांच्या परिचयाचा अभंग आहे. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार. साधू संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या चिंचपूर नगरीमध्ये तथा दुर्गा देवी मातेच्या या पवित्र प्रांगणामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त चालत असणारा हा नामयज्ञ नाम संकीर्तन सोहळा हरिभक्तपरायण परमपूज्य गुरुवर्य सद्गुरू काकांच्या आशीर्वादानं दादांच्या मार्गदर्शनातून आणि उद्योग क्षेत्रामध्ये पुणे नगरीमध्ये ज्यांचं नाव प्रसिद्ध आहे असे युवा उद्योजक आमचे योगेश भाऊ यांच्या सहकार्यातून जगदळे परिवाराच्या सहकार्यातून आणि सद्गुरू शामनाथ महाराज सर्व फडावरील गायक वादक यांच्या सहकार्यातून चालत असणारा हा नामयज्ञ कीर्तन सोहळा आणि आज उपांत्य दिवसाची सेवा आहे. तसं पाहायचं झालं तर आजच काला होता पण लक्षात न आलं थोडी चूक झाली आहे का नाही आणि म्हणून हे आजचं कीर्तन माझ्या नशिबामध्ये आहे. सगळी गोड माणसं आहेत आदरणीय गुरुवर्य काका आणि सगळीच फडावरील मंडळी कृष्ण महाराज क्षमा साईवर गावातील ग्रामस्थ आहेत योगेश भाऊ आहेत मातृवर्ग आहे पितृवर्ग आहे विनेकरी आहेत चोपदार आहेत पेटी मास्तर आहेत संशिष्टीमौली दादा सगळ्यांच्या चरणी माझा विनम्र माथा टेकवतो आणि माझ्या अभंगाकडे वळतो. विठ्ठल कारण सगळ्याची नावं घ्यायची म्हणलं तर आता वाजले 10 आहे का नाही. कमीत कमी 15-20 मिनिटं तरी नावं व्हायची नाही. असू दे का नाही नावच घ्यावं म्हणून काय नेम नाही आहे का नाही. सगळ्याला सगळ्याची नावं माहीत आहे. मला त्याचा तिटकार आहे तुम्हाला खरं सांगतो. ज्याचा तिटकार त्याचाच वानवाळ त्याशिवाय पर्याय नाही. आज आमटे महाराज धंदा चलत नाही त्याशिवाय काय. नावं घेतली तर सगळा पुढचा सीजन चांगला आहे. नावं नाही घेतल्याच्या नंतर आणि तुमच्यासमोर काय बोलावं आहे का नाही गुरुजी. यादी पाहिल्याच्या नंतर रात्री ज्यांचं कीर्तनकार झालं
रात्री ज्यांचं कीर्तन झालं ते महाराष्ट्रातील नवीन विदेशातील सुप्रसिद्ध कीर्तनकार गुरुवारी इंदुरीकर बाबा आणि अगोदर सगळी दिग्गज मंडळी या ठिकाणी. आणि तुम्ही मला सगळ्यांनी उभा केलंय, तुमच्यासमोर काय बोलावं, जशी देवी आज्ञा देईल असा अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, सेवेसाठी निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे. आणि या अभंगाच्या माध्यमातून माझे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा जगाच्या मालकाकडे मागणी मागतात. बरं, जगाच्या मालकाचा आणि जगद्गुरु तुकोबरा यांचा संवाद चालू आहे. देव जगद्गुरु तुकोबरा यांना बोलतोय आणि जगद्गुरु तुकोबरा आहे देवाबरोबर बोलतात. आज देवाला सुद्धा आनंद झालाय. कशामुळं? तर कधीच न मागणारे जगद्गुरु तुकोबरा आहे आज माझ्याकडे मागण्या करता आली आहेत. याच्या आधी जगद्गुरु तुकोबरा मागण्याकरिता आलेच नाहीयेत. आणि म्हणून न मागणारे तुकोबरा आज माझ्याकडे मागण्याकरता आलेत. त्या अर्थी जगाचा मालक सुद्धा जगद्गुरु तुकोबऱ्यांवरती काय प्रसन्न आहे. देवही देण्याकरता तयार आहे. देवाला सुद्धा बरं वाटतंय, देवाला आनंद वाटतोय. का तर न मागणारे तुकोबरा आहे आज माझ्याकडे मागण्याकरता आलेत. आणि म्हणून जगाचा मालक प्रसन्न होऊन जगद्गुरु तुकोबरा यांना म्हणतोय, महाराज याच्या आधी माझ्याकडे तुम्ही आयुष्यामध्ये कधीच मागितलं नाहीये आणि आज तुम्ही मागण्याकरता आलात. मागा काय हवं असेल ते महाराज मी देण्याकरता तयार आहे तुम्हाला. जगद्गुरु तुकोबरा आहे खूप गोड बोलतात देवाला. बरं, देवा तू जे देणार आहे ते मला नकोय, जे मला पाहिजे ते दे. तुझ्या मनानं मी घ्यायला काय मोकळा. तू काही देशील, काही देऊन नादी लावशील, माझ्या पुढं काही टाकशील आणि त्यात मला गुंतून टाकशील. मग जे मला हवंय ना तेच मला पाहिजे. तू जे देतोय ते मला नकोय. मागा ना महाराज, काय हवंय ते मागा, देण्याकरता तयार आहे. जगद्गुरु तुकोबरा देवाच्या समोर उभे राहून म्हणतात, देवा मला माहिती आहे रे देवा, या सृष्टीचा नियम आहे. जो जन्माला आलाय तो एक दिवस जाणार आहे. पण माझी एक अपेक्षा आहे, एक इच्छा आहे देवा, की मला पुढचा जन्म हरिदासाचा मिळावा किंवा हरिदासाच्या घरी मला पुढचा जन्म हरिदासाच्या घरी मिळावा. एवढीच माझी अपेक्षा आहे. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी, मला पुन्हा हरिदासाच्या घरी जन्म पाहिजे. जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या प्रथम चरणातून देवाकडे मागणी मागतात. जगाचा मालक म्हणतोय जगद्गुरु तुकोबरा यांना, महाराज आणखी काय पाहिजे का, हवा असेल ते मागा. जगद्गुरु तुकोबरा देवाला म्हणतात, तू देवा काही माग म्हणत असशील, मनसी काही मागा, पण हेची दे गा पांडुरंगा. नाही नाही महाराज, अहो मागा ना काय हवं असेल ते. जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये मागितलं, संतांची सेवा करत असताना, महात्म्याची सेवा करत असताना, साधूची सेवा करत असताना देवा माझ्या मनामध्ये लाज नसावी. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणे. संतांची सेवा करत असताना माझ्या मनामध्ये लाज उत्पन्न होऊ देऊ नको. काय जगद्गुरु तुकोबऱ्यांची गोड मागणी. जगाचा मालक विठेवरती उभा आहे, कटेवरती हात आहे आणि जगद्गुरु तुकोबऱ्यांना म्हणतोय, महाराज अजून काही मागा. आणि मागा म्हटल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, देवा मागतो गडे तुझ्याकडं, पण मागण्याच खूप वाढते. नाही नाही महाराज मागा. त्यावेळी जगद्गुरु तुकोबरा शेवटच्या चरणामध्ये मागतात, माझ्या अंगामध्ये, तुझ्या भजनामध्ये, तुझ्या कीर्तनामध्ये, तुझ्या नामचिंतनामध्ये नाचण्याकरिता, उड्या मारण्याकरिता ताकद दे. तुका मने अंगी शक्ती देई नाचे रंगी. तुझ्या रंगामध्ये रंगण्याकरिता मला बळ दे, मला शक्ती दे, मला ताकद दे. मनसी काही मागा,
हेच देगा पांडुरंग असा अभंगाचा भाव आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग सगळ्यांच्या पाठातला आहे. सर दोघांचा संवाद चालू आहे, तुकोबारायांचा आणि देवाचा. आता या ठिकाणी सगळी दिग्गज माणसं आहेत. आदरणीय काकायत म्हटल्याच्या नंतर मला तर घाम सुटलाय, काय बोलावून काय नाही. सगळी हुशार मंडळी तुम्ही बसलेली आहेत. जगद्गुरु तुकोबारायांचा जर गाथा उघडून बघितला तर त्या गात्यामध्ये अशी काही प्रकरणं आहेत, जो व्यक्ती जगाच्या मालकाकडे मागतो त्याच्या जीवनाचा जगद्गुरु तुकोबाराय बापू धिक्कार करतात. बरोबर, त्याच्या जीवनाचा धिक्कार जगद्गुरु तुकोबाराय करतात. मग जे जगद्गुरु तुकोबाराय मागणाऱ्याच्या जीवनाचा धिक्कार करतात, तेच जगद्गुरु तुकोबाराय जगाच्या मालकाकडे मागणी मागतात. ऐका बरं, तुमची आमची मागणी वेगळी आहे आणि महाराजांची मागणी वेगळी आहे. मागण्याचे 4 प्रकार आहेत महाराज. क्रमांक नंबर 1, सेवा नाही, मागायचं नाही. क्रमांक नंबर 2, जेवढी सेवा तेवढंच मागायचं. क्रमांक नंबर 3, सेवा थोडी करायची, मागणी आवाढावी. आणि क्रमांक नंबर 4, आयुष्यभर सेवा करायची पण सेवेच्या मोबदल्यात मागायचं नाही. बरं ऐका, सेवा नाही, मागायचं नाही. इकडं वर्गणी दिली नाही तर इकडे यायचं पण नाही, इथलं खायचं पण नाही, आणि खाल्लेल्या घराचं वास पण मोजायचं आहे का नाही. जितक्या दिवसाची सेवा केली बापू तितक्याच दिवसाचा नारळ मागायचा आहे का नाही. जेवढी सेवा आहे तेवढाच नारळ, तेवढंच पाकिट घ्यायचं, जास्त पाकिट मागायचं नाही. सेवा नाही, मागायचं. सेवा केली ना, सेवा नाही तर मागण्याचा अधिकार नाहीये. जेवढी सेवा तेवढंच मागायचं. जितक्या दिवस इथं उपस्थित आहे ना तेवढ्याच दिवसाचा पगार त्यांना मागायचा. नाहीतर गपचीप हाताची घडी मागायचं. जेवढी सेवा तेवढंच मागायचं. क्रमांक नंबर 3, सेवा थोडी करायची आणि मागणी आवाढावी. नाही सगळं प्रमाण उदाहरणं सांगत तुम्हाला. क्रमांक नंबर 4, आयुष्यभर सेवा करायची आणि मागायचं काही नाही. हा वर्ग संतांचा आहे महाराज. काय हा वर्ग संतांचा आहे. सेवेच्या मोबदल्यामध्ये जगाच्या मालकाच्या डोक्यावरती ओझ करून ठेवायचं. सेवेच भक्तीचं गाठोडं देवाच्या डोक्यावरती झालं ठेवायचं, जेणेकरून त्या भक्तीनं जगाचा मालक असा वाकून गेला पाहिजे एवढी सेवा करायची. सेवेच्या मोबदल्यात मागायचं नाही. मग जे जगद्गुरु तुकोबाराय कधीच मागत नाहीत, तेच तुकोबाराय आज जगाच्या मालकासमोर उभे राहून मागतात. मी सांगून गेलो तुम्हाला, तुमची आमची मागणी वेगळी आहे आणि जगद्गुरु तुकोबारायांची मागणी वेगळी आहे. ऐका बरं, तुमची आमची मागणी पोटा करत आहे, संसारा करत आहे, पण संतांची मागणी, महाराजांची मागणी तुमच्या आमच्या करत आहे. ठीक आहे ना. संतांची मागणी तुमच्या आमच्या करत आहे आणि वाटेल त्याला मागत नाहीत. मग जो या देवांचा ही देव, जो या देवांचा ही देव, देवाचा हे देव, देवाचा हे देव, जो या देवांचा ही देव, जो या
देवांचाही देव देवाचाही देवा देवाचाही देवा बळिया माझा पंढरी राम बळिया माझा पंढरी राम जो या देवाचा देव जो या देवांचाही देव जो या देवांचाही देव कुठल्या देवाकडे मागायचं नाही जो सगळ्या देवांचा मालक आहे त्याच्याकडेच मागायचं उग वाड्याला आणि वगळीला जाऊन मागायचं नाही मला हे देन मला ते दे ऐका विठेवरचा मालक आहे ना त्याच्याकडेच मागायचं ऐका बरं संतांची मागणी समाजासाठी आहे आणि तुमची आमची मागणी संसारासाठी आहे वाढावे संतान ग्रही व्हावे धन धान्य ग्रही व्हावे धन धान्य ग्रही व्हावे धन धान्य वाढावे घरी व्हावे धन धान्य घरी व्हावे धन धान्य घरी व्हावे धन धान्य वाढावे संतान ग्रही व्हावे धनधान्य बापू ही तुमची आमची मागणी आहे संसारिक माणसाची मागणी आहे संसाराचं मागणं हे तुमचं आमचं आहे पण संतांचं मागणं तुमच्या आमच्या करत आहे ऐका बरं सर जगद्गुरु तुकोबाराय कोणाबरोबर बोलतात देवाबरोबर ऐका देव जर आपल्याला प्रसन्न झाला काय देव आपल्याला जर कृष्ण महाराज प्रसन्न झाला होईल का तोंडाने कबूल केलं का नाही देव जर आपल्याला प्रसन्न झाला तर आपण काय मागतो बरं मागून मागून प्रापंचिक म्हणजे बापूंनी दिलेलं प्रमाण आहे का नाही ग्रही व्हावे धनधान्य पण एक का कल्पना करावी आपल्याला देवानं प्रसन्न व्हावं आपण त्या चालीचेच नाही हो आहे का नाही एवढी आपली भक्तीच नाहीये एवढा आपला परमार्थच नाहीये आणि परमार्थ काही सोपा नाही बरं ऐका बरं ज्या नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये जगाचा मारक धोतर सुटेपर्यंत कृष्णा महाराज नाचत होता ते नामदेव महाराज एकदा संतांच्या यादीमध्ये बसले संतांच्या बारीमध्ये बसले आणि गोरोबा काकाचं थपाटणं कोणाच्या डोक्यावर नामदेव महाराजांच्या डोक्यावर गोरोबा काकाचं आणि गोरोबा काकानं सांगितलं हे देवाच्या संगतीतले पण कच्च आहे कोणाच्या देवाच्या संगतीतलं जो व्यक्ती देवाच्या संगतीत राहून कच्चा ठरतो 5 मिनिटं डोळं झाका जो माणूस जो व्यक्ती बरोबर कृष्ण महाराज जो व्यक्ती देवाच्या संगतीमध्ये राहतोय ज्याच्या ताटात देव जेवतोय ज्याच्या घरी आंघोळ करण्याकरता देव येतोय
तो माणूस जर संतांच्या यादीमध्ये संतांच्या बारीमध्ये बसला आणि संतांचं थापटणं डोक्यावरती पडल्याच्या नंतर तो व्यक्ती कच्चा ठरत असेल. तुका म्हणे काय, तुका म्हणे काय, तुका म्हणे काय, देवासी रुसावे म्हणे काय, तुका म्हणे काय, देवाची रुसावे काय, तुका म्हणे म्हणे काय, देवासी रुसावे. तुका म्हणे काय, तुका म्हणे काय, देवाची रुसावे. काय, देवासी रुसावे. तुका म्हणे काय, काय, म्हणे काय, देवासी रुसावे. तुका म्हणे काय, तुका म्हणे काय, तुका म्हणे काय, देवासी रुसावे. देवाची रुसावे. तुका म्हणे काय, देवासी रुसावे आणि मनासी पुसावे काय केले. देवावर रुसायचं, अदुगर मनाला विचारायचं कशी काशी केली. देवावर रुसायचं, परमार्थ कसा केलाय. देवावर रुसण्याच्या अगोदर आपल्या मनाला विचारायचं. वाटेल तसा परमार्थ आहे महाराज आपल्या मनाचा, आहे का नाही. खरं सांगा बरं. आईसाहेब सगळ्याला उपवास आहेत आज नवरात्रात, आणि याच्या इतका कृष्णा महाराज पवित्र सणच नाही दुसरा कोणता. वर्षामध्ये सगळं जर घराच्या बाहेर कधी निघत असेल तर या सणामध्ये निघते, आहे का नाही. याच्या इतका बापू दुसरा पवित्र सण. पण आपलं महाराज वाटेल तसं आहे. पवित्र सुदीन दिवाळी वाटेल तसा परमार्थ आहे आपला. सगळ्याला उपवास आहेत, पण जेवढं आज जेवतो उपवास नसल्यावर जेवतो तेवढं डबल, त्याच्यावर डबल उपवासात आहे. केळी काय नाही सांगायचं मला सांगायचं आहे मुद्दा. जगद्गुरु तुकोबारायांना देव बोलतोय आणि जगद्गुरु तुकोबाराय देवाबरोबर बोलतात. मी तुम्हाला हे विचारतोय, आपल्याला जर देव बोलायला लागला तर बरोबर. एक तर बोलणारच नाही, ही कल्पना काढून टाका. देवानं आपल्या बरोबर आहे ना मास्तर, बोलावं, बोलणारच नाही. अहो तुलसीदासांना 12 वर्ष तुलसीदासांना एका वडाच्या झाडाला पाणी घातलं. कशाला? वडाच्या झाडाला तुलसीदासांना 12 वर्ष पाणी घातलं. आणि 12 वर्ष पाणी घातल्याच्या नंतर एक दिवस नेम चुकला, आणि एक दिवस नेम चुकल्याच्या नंतर त्याच्यातून भूत बाहेर आलं. कशातून? वडातून, वडाच्या झाडातून भूत बाहेर आलं. आणि ते भूत तुलसीदासांना म्हणतंय, महाराज तुम्ही आज मला का पाणी घातलं नाही, मला पुढचं सांगायचं नाही. भूत प्रसन्न व्हायला 12 वर्ष. योगेश भाऊ,
भूत प्रसन्न व्हायला 12 वर्ष. देव आणि मग असा जगाचा मालक जगद्गुरु तुकोबांबरोबर बोलतोय, महाराज मागा. जगद्गुरु तुकोबांच्या तोंडाकडे देव बघतोय, मागण्याची आस बघतोय देव. महाराज आता मागतील, मग मागतील. का मागत नाही त्याचं कारण आहे. देवा, मी तुझ्याकडे याच्याकरता मागत नाही, तर मी जर तुझ्याकडे मागितलं तर माझं तोंड काळं होईल. सार काय होईल? माझं तोंड काळं होईल. का? तर माझे जे मागचे आहेत ना, माझे वडील, माझी वंशावळ, माझी मागची पिढी, त्यांना काही मागितलं नाही. वडिलाची रीत जाणत, वडिलाची रीत जाणत, वडिलाची रीत जाणत, काही मागणे अनुचित, काही मागणे अनुचित, काही मागणे अनुचित, काही मागणे अनुचित. वडिलाची रीत जाणत, वडिलाची रीत जाणत, वडिलाची रीत जाणत, वडिलाची रीत जाणत. काही मागणे हे आम्हा अनुचित. वडिलांना मागितलं नाही. जगद्गुरु तुकोबांच्या वडिलांचं नाव आहे बोलोबाराय आणि आईचं नाव आहे कनकाई आई साहेब. बोलोबारायांची परंपरा आहे शुद्धवारी पंढरपूर आणि वद्यवारी देहू. मुक्काम दर मुक्काम करायचं आणि पंढरपूरला यायचं, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं, चंद्रभागेचं स्नान करायचं. एकादश झाली, बारस सोडायची आणि तेरशीला महागारी निघायचं. मुक्काम दर मुक्काम करत देहूला जायचं. त्यांच्या वाडवडिलांचा नियम, तोच नियम त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अवलंब केला होता. वारी जवळ येऊ लागली आणि बोलोबारायांच्या पत्नीनं मालकाला विनंती केली, मालक, मला पण तुमच्या बरोबर यायचंय. कुठं? पंढरपूरला. बोलोबाराय म्हणाले, मी तुला माझ्या बरोबर पंढरपूरला नेणार नाही. मालक, का नेणार नाही सांगा ना. मी तुला माझ्या बरोबर नेणार नाही. मालक, का नेणार नाहीत सांगा ना. दोनदा तीनदा संदीप महाराज गोडीत विचारलं, का नेणार नाहीत सांगा ना. बोलोबारायांनी सांगितलं, मी तुला माझ्या बरोबर नेणार नाहीत. मी तुला माझ्या बरोबर नेणार नाही म्हटल्याच्या नंतर तीनदा सांगितलंच नाही का नेणार नाहीत. महाराज पदर कमरेला खावला आणि म्हणले, महाराज तुम्ही पण कशी वारी करताय ते मी बघते तुमच्याकडं. दोघाचा विजय, दोघाच्या भांडणात विजय कोणाचा? विजय महाराज. कोणाचा विजय? मला सांगायची गरज नाही. का नेणार नाही? बोलोबाराय सांगितलं, मी जर तुला माझ्या बरोबर पंढरपूरला घेऊन गेलो तर तुझं तोंड ग बसणार नाही, तू मागितल्याशिवाय राहणार नाही. मालक, पांडुरंगाची शपथ आहे हो, येऊ द्या तुमच्या बरोबर, खरंच मागणार नाही. ठरलं. दोघही पंढरपूरला आले, चंद्रभागेचं स्नान केलं आणि चंद्रभागेचं स्नान केल्याच्या नंतर निघाले देवाच्या दर्शनाकरता. बोलोबारायांचं पहिलं पाऊल गाभाऱ्यामध्ये पडलं आणि पहिलं पाऊल गाभाऱ्यामध्ये पडल्याच्या नंतर जगाच्या मालकाची मान खाली गेली. देव खाली बघू लागला. का? तुका म्हणे देवा, ऋणी करून ठेवू सेवा. सेवेचं गाठोडं, सेवेचं ऋण जगाच्या मालकाच्या डोक्यावरती झालेलं होतं. देवानं खाली बघितलं, बोलोबारायनं जगाच्या मालकाच्या पायावरती डोकं ठेवलं आणि बोलोबाराय मंदिरातून बाहेर निघून गेले. मागून कनकाई आईसाहेब आल्या. कनकाई आईसाहेबाकडे जगाच्या मालकानं बघितलं आणि अंतःकरण जाणलं, कशाची तरी चिंता आहे. कनकाई आईसाहेब कशाचा तरी विचार करतात
आणि जगाचा मालक कनकाई आई साहेबाला बोलू लागला, आई साहेब कशाची काळजी करताय का, कशाची चिंता करताय का, कशाचा विचार करताय का, काय असेल ते सांगा, तुम्हाला काय हवंय ते देऊन टाकतो. कशासाठी? जी मान खाली गेली होती ती मान कुठंतरी थोडी वर करण्यासाठी. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगितलंय मालकाला काही मागायचं, आणि देव काही पुढे जाऊन देत नाही. कशीच तरी चिंता करता तुम्ही, न सांगता तुम्हाकडू येते अंतर. आणि नाविलाजानं पदर पसरला. कुणी? कनकाई आईनं. कनकाई आई साहेबानं पदर पसरला, आणि पदर पसरल्याच्या नंतर कनकाई आई साहेब देवाला मागतात, देवा अनेक दिवसाची वारी, अनेक दिवसाची मिराशी आहे, अनेक दिवसाची परंपरा आहे, पण अद्याप अजूनपर्यंत माझी कूस पवित्र नाही. कूस पवित्र नाही म्हटल्याच्या नंतर जगाच्या मालकानं आशीर्वाद दिला, पुत्रवती भव, पुत्रवती भव, पुत्रवती भव. देवाची जी मान खाली गेली होती ना, ती मान थोडी वर झाली, आणि कनकाई आई साहेबाचा चेहरा थोडा आनंदित झाला. पण बाहेर बोलोबाराय उभे होते. बोलोबाराय विचार करत होते, हिला एवढा उशीर का झालाय. बाहेर येताना चेहरा आनंदित दिसला आणि विचारलं, का ग काय एवढा उशीर लागला? काय सांगावं मालक, जगाचा मालक मला पुढे येऊन दे ना. काय म्हणत होता? कशाचा तरी विचार करताय, कशीच तरी काळजी करताय, कशीच तरी चिंता करताय, काय हवंय ते मागा. आणि नाविलाजानं पांडुरंगाची शपथ घेतली होती, तरी पण देव पुढे येऊ देत नव्हता. नाविलाजानं शपथही मोडली गेली, वचन मोडलं गेलं, आणि जगाच्या मालकाकडे पदर पसरला आणि मागितलं. काय मागितलं? माझी मिराशी आहे, माझ्या घरातली परंपरा आहे तुझी वारी करणं, आणि पुढची वारी कोण करायची, म्हणून मला संत द्यावी आहे. आणि म्हणून आशीर्वाद दिलाय. मला माहित होतं तुला देवाकडे नेल्याच्या नंतर तुझं थोबाड गबासणार, आणि तू करायचं तेवढंच केलं. एक काम कर, माघारी झाली अशी, आणि जगाच्या मालकाला पुन्हा म्हण, मला जर मुलगा द्यायचा असेल तर तुझं भजन करणारा, तुझी वारी करणारा, हे असं नवरात्र उत्सवाचं पवित्र कार्य करणारा असा मुलगा माझ्या पोटाला जन्माला घाल. नाहीतर दुसरा घुंगराच्या नादी लागणारा, आणि धाब्यावरती जाणारा, आणि वाईट करणारा असा मुलगा, असा पुत्र माझ्या पदरी, माझ्या पोटी जन्माला घालू नको. पुत्र देई ऐसा गुंडा, त्याचा तेही लोकी झेंडा. किंवा तरी त्या आवडे पंढरी नाता. कनकाई आई साहेब माघारी गेल्या, आणि माघारी गेल्याच्या नंतर देवाला मागितलं, देवा मला मुलगा देणार आहे, मला संतती होणार आहे, ती तुझी भजन करणारी, तुझी पूजन करणारी, तुझे कीर्तन करणारी, तुझी वारी करणारी, तुझी वारीची परंपरा चालवणारी अशी संतती माझ्या पोटी जन्माला येऊ दे. देवानं आशीर्वाद दिला, तुझी इच्छा पूर्ण होईल. महाराज, परिणाम महाराष्ट्राचं भाग्य आहे. कनकाईच्या पोटी 3 रत्न जन्माला आले, सावजी, कान्होबा आणि तुकोबा. जगद्गुरु तुकोबांनी वारी चालू केली, आणि मग हा प्रसंग जवळ येतोय. जगद्गुरु तुकोबांना देव बोलतोय, महाराज काहीतरी मागा. महाराज म्हणतात, काय येऊने मज येते ठेविले ठाई, पोटा आलो तई पासून या समर्थे. देवा जसं जन्माला घातलंय ना, तसं काहीच कमी पडलं नाही. पत्नी मेली, पत्नी, महाराज पत्नी मेली, नाही मागितलं, आता 65चा गडी डबल दंड ठोकतोय. लय नमुने तो कृष्णा महाराज. काय सांगावं, त्या दिवशी खरड्याला गेले, एका जणाने मोबाईल मध्ये दाखवलं. ते म्हणत होता, महाराज माझ्या इतका भाग्यवान मीच आहे. म्हणलं का हो? म्हणला बघा, या वेळात दुसरी माळ घातली. 25च्या गड्याला मिळाला, आणि ह्या वयात दुसरी माळ घातली. ऐका बरं, मला काहीच कमी केलं नाही. पत्नी वारली नाही, संसारावर अनेक संकटे आली, नाही काही मागितलं. पण जगद्गुरु तुकोबांना जगाचा माल सारखा खुटखुट लावली.
महाराज काहीतरी मागा, महाराज काहीतरी मागा. आणि मग महाराजांनी मागितलं अभंगाच्या हरिदासाची ये घरी हो 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 हरिदासाची ये घरी हो हरिदासाची ये घरी हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी. जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी जगाच्या मालकाकडे मागितलं, बरं अण्णा मला कुठं जन्माला घाला? हरिदासाच्या घरी घाला, दुसऱ्याच्या नको. घराला विशेष महत्त्व आहे बरं का. मानवी जीवनामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत: अन्न, वस्त्र आणि निवारा. पण निवाऱ्याला विशेष किंमत आहे. माणूस शिळी भाकर त्याच्यावर तेल चटणी असली तरी खाऊन दिवस काढू शकतो, जगू शकतो. अंगावरती अंगाचं रक्षण करण्यापुरतं जरी कापड असलं तरी माणूस राहू शकतो. हल्लीचा भाग सोडून द्या. आता जर माणूस मोठे महाराज जर गेला तर त्याला लाकडाची गरज, लाकडाची गरज बाप नाही. कशात जळल? इतकी कपडे. तुमचा काळ होता एकच धोतर, एकच शर्ट आणि एकच पॅन्ट, याच्यावर तुम्ही समोर माणसं आहेत, हाय का नाही? आता तो काळ राहिलाय का? तुमची कार्टेज किती उड्या हाणतेत. माणसाला अंगाचं अंग झाकण्यापुरतं जर कापड असेल तरी माणूस राहू शकतो. पण माणसाच्या जीवनामध्ये निवाऱ्याला विशेष महत्त्व आहे. आता मला सांगा, जर हा निवारा नसता तर कार्यक्रम करून काय उपयोग नाही. एखाद्या बरीचला पाऊस आहे, वारा आहे, हे घर नसतं, राहायचं कुठं? निवाऱ्याला महत्त्व आहे, निवाऱ्याला किंमत आहे. आणि मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मला हरिदासाच्या घरी. हरिदासाच्या घरीच का? दुसऱ्या कोणाच्या का नको? घराला विशेष महत्त्व आहे. आणि चांगल्या घराची 11 लक्षणं आहेत. चांगल्या घराची 11 लक्षणं आहेत. का जगद्गुरु तुकोबाराय हरिदासाच्या घरी जन्माला येण्याची इच्छा करतात, का अपेक्षा करतात? त्याचं काहीतरी कारण असावं. बघा, चांगल्या घराचं पहिलं लक्षण, चटणी भाकरी खातात बापू पण सगळेजण आनंदाने राहतात. काय? चटणी भाकरी खातात पण सगळेजण आनंदानं राहतात. तो मागचा काळ आहे तुमचा. आताच्या काळामध्ये खायला सोनं आहे पण खायला गेलं तर विषासारखं लागते. ही आताची परिस्थिती आहे. चांगल्या घराचं पहिलं लक्षण, चटणी भाकरी खातात पण आनंदाने जगतात. चांगल्या घराचं दुसरं लक्षण, मुलगा आज्ञाधारी असतो, बापाचं ऐकणारा असतो, बापाला मोठे महाराज हाताखालून काढणारा नसतो. हे चांगल्या घराचं लक्षण आहे. मुलगा आज्ञाधारी असावा,
बऱ्याच घरांची जर परिस्थिती सांगायची झाली अण्णा तर न सांगितलेली बरी. महाराज काही करा गडी, पण आमच्या पोराला तेवढं सांगा, लईच कार्टा आगावपणा करत आहे राव. हो काय काय कृष्णा महाराज, काय काय पोरांनी हाताखालून सुद्धा काढले बाप आपले बाप. ज्याचा मुलगा संस्कारित आहे त्याचं घर चांगलं आहे. क्रमांक नंबर 3, चांगल्या घराचं पुढचं लक्षण, पत्नी मृदू बोलणारी असावी, पत्नी गोड बोलणारी असावी. बापू, पत्नी शिवे देणारी नसावी, पत्नी खेसकणारी नसावी, पत्नी मृदू बोलणारी नसावी. मायबाप, ज्याच्या जीवनामध्ये पत्नी चांगली आली त्याचा संसार सोन्याचा झाला. आणि ज्याच्या जीवनामध्ये, ज्याच्या संसारामध्ये संसार करत असताना पत्नी कर्कशा मिळाली, महाराज सगळ्या संसारावर खराटा फिरला. महाराजांचं प्रमाण आहे, कर्कशे संगती, 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 दुःख उदंड फजिती, दुःख उदंड फजिती, कर्कशे संगती, कर्कशे संगती, कर्कशे 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 संगती आणि दुःख उदंड फजिती. ज्याच्या जीवनामध्ये, ज्याच्या संसारामध्ये पत्नी कर्कशा मिळाली, महाराज त्याचा संसार उद्ध्वस्त झाला सांगत होतो मी. आणि ज्याच्या जीवनामध्ये जे संसार करत असताना पत्नी चांगली मिळाली ना, त्याचा संसार सोन्याचा झाला. महाराज काही काही घरांमध्ये काय परिस्थिती सांगावी तुम्हाला, तुम्हाला सगळ्याला अनुभव आहे का नाही, जास्त काही सांगायची गरज नाही. किती त्रास आहे काही काही घरामध्ये, खूप वाईट अवस्था आहे. आणि नवरात्रामध्ये तर काय महाराज बोलायचंच नाही. आणि त्यातली त्यात आता ह्या शासनाने लाडकी बहीण आणली, आता तर काय बोलायचे कामच नाही. पैसे मिळाले, पैसे मिळाले, पैसे मिळाले, पैसे मिळाले. खूप अवघड झाले. चांगल्या घराचं लक्षण आहे, ज्याची पत्नी चांगली त्याचा संसार चांगला. चांगल्या घराचं पुढचं लक्षण ऐका बरं, पैसा 2 नंबरचा नसावा. पैसा घामाचा असावा, पैसा कष्टाचा असावा, पैसा हरामीचा नसावा. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे चुकच करी. ऐका योगेश भाऊ, तुम्ही एवढा सुंदर कार्यक्रम करताय, हा जगदाळे परिवार एवढा सुंदर कार्यक्रम करतोय. नवरात्र उत्सव सोपं नाही महाराज. काकांचा आशीर्वाद आहे, दादांचं मार्गदर्शन आहे, सगळ्यांची साथ आहे, ग्रामस्थांचं मार्गदर्शन आहे. एवढा मोठा कार्यक्रम करायचा सोपं नाही. दुर्गा माता तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कधीच काही कमी पडून देणार नाही. रोज अन्नदान आहे, ज्ञानदान आहे. आमची ज्यावेळी सुरुवातीला भेट झाली होती ना योगेश भाऊजी आमची,
काका कळस बसवायला आलो सामनगावला त्यावेळेस आमची पहिली भेट. मला माहित पण नाही कुठले आहेत काय. महाराज म्हणले आमच्या इकडे इंदुरीकरांचं कीर्तन आहे या चिंचपूरला. आपली गाडी काढली, मला वाटलं डगे चिंचपूरचे आहेत का काय काय माहिती. आपलं निघालं डगे चिंचपूरकड, पण पुन्हा कळालं हे इथलेच आहेत. आणि मग पुन्हा सगळं त्यांचा इतिहास माहीत झाला. हे मंदिर का बांधलं, मंदिर बांधण्याचं कारण काय. मग माझ्यावरती हल्ला झाला किंवा गोळीबार झाला, त्या गोळीबारातून मी वाचलो, माझ्या मांडीच्या जवळून गोळी गेली. ही कोणाची कृपा आहे. देव तारी त्याला कोण मारी, हे का नाही. हे ते आई भवानीवरती असणारी श्रद्धा आहे. आई भवानीवरती, त्या दुर्गा मातेवरती असणारा विश्वास आहे. आणि म्हणूनच महाराजांना काही कमी दिलं नाही. देवीनं यांचा संसार सोन्याचा केलाय. यांच्या जीवनामध्ये कशाचंच दुःख नाही. असो, मला सांगायचंय चांगल्या घराचं लक्षण. पैसा 2 नंबरचा नसावा, 1 नंबरचा असावा. चांगल्या घराचं लक्षण, चांगल्या घराचं पुढचं लक्षण, त्याच्या घरामध्ये शुद्ध शाकाहार असावा. काय शाकाहार असावा, हे चांगल्या घराचं लक्षण आहे. हल्ली माणसं लबरं खायला लागली, हा विषय सोडून द्या. 35 दिवसात मोठं होतंय बापू. ती 35 दिवसात, किती दिवसात, 35 दिवसात इंजेक्शन. हो काय करायचंय आपल्याला. 35 दिवसात मोठं होतंय, ते आपण खातोय. ते कोणाचं अन्न आहे सांगू का तुम्हाला. सगळ्याला माहिती आहे, जी जिबीनं पाणी पिते त्यांचं अन्न आहे ते. काही गडी एकादश सोडीनात, नवरात्र सोडीनात, श्रावण सोडीनात, चैत्र सोडीनात, गुरुवार सोडीनात, चतुर्थी सोडीनात. चांगल्या घराचं लक्षण, ज्याच्या घरामध्ये शुद्ध शाकाहार आहे त्याचं घर 1 नंबरचं भाग्यवान आहे. चांगलं घर आहे. चांगल्या घराचं पुढचं लक्षण, त्याच्या घरामध्ये साधू संतांची वर्दळ असावी, देवाची पूजा असावी, साधू संतांची पूजा असावी. आणि ते घर म्हणजे आहे चांगल्या घराचं पुढचं लक्षण. जर घरी पाहुणा आला कृष्णा महाराज, तर कमीत कमी त्याला चहा नाही देता आलं, कमीत कमी पाणी तरी. हे भुकाचे जीवन तरी पावा, भुकाचे जीवन तरी पावा, भुकाचे जीवन तरी पावा. तरी हे हो नका देऊ अन्न, नका देऊ अन्न. तरी हे हो नका देऊ अन्न, नका देऊ अन्न. भुकाचे जीवन तरी पाजा, भुकाचे जीवन तरी पाजा. हे भुकाचे जीवन तरी पाजा. भुकाचे जीवन तरी पाजा. ऐका, चहा नाही न करता आला नका करू, पण विनमुख गेली या अतिथी, त्याला कमीत कमी पाणी तरी द्या. हे चांगल्या घराचं लक्षण आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबार आहे. माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुम्ही हरिदासाच्याच घरी जन्माला येण्याची इच्छा का करतात. एखाद्या पुढाऱ्याच्या घरी जन्म मागा ना, भरपूर पैसा आहे, भरपूर घोटाळे आहेत. महाराज म्हणजे लबाडांच्या घरी काय काम आहे आपलं. लबाड आहे आणि सगळी माणसं आज लबाडाच्याच पाठीमागे आहेत. पुढाऱ्याच्या घरी नको महाराज, एखाद्या श्रीमंताच्या घरी. मग हरिदासाच्याच घरी का. वैष्णवा घरी सर्व काळ झन झन ती टाळ. ते राम नाम होईल श्रवण, ते राम नाम होईल श्रवण. ते राम नाम होईल श्रवण, ते राम नाम होईल श्रवण.
राम नाम होईल प्रवान तेथे राम नाम होईल प्रवान हे ते राम नाम होईल प्रवान तेथे राम नाम होईल प्रवान तेथे राम होईल प्रवान रे रे न हरिदासाच्या घरी का ते राम नाम होईल होईल श्रवण घडे आणि घडेल भोजन. उचिष्ट काय मागणी व जगद्गुरु तुकोबर यांची त्यांच्या घरी एकच आहे, फक्त का नाव काय पडेल. आणि त्याचं पहिलं चरण तर खूप गोड आहे. जगद्गुरु तुकोबराय जगाच्या मालकाकडे काय मागणी जगद्गुरु तुकोबरायची, काय इच्छा जगद्गुरु तुकोबराय व्यक्त करतात. देवा मला माणसाच्या जन्माला नाही घातलं तरी चालेल, मला कुत्र्याच्या जन्माला घाल. कोणाच्या? श्वान कुत्र्याच्या जन्माला घाल. पण कुत्रा करत असताना संतांच्या दारातला कुत्रा कर. का? जर मी संतांच्या दारातला कुत्रा झालो तर महाराजांनी दिलेलं प्रमाण आहे ते राम नाम होईल श्रवण. संत समागम एकादी परी व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती ते राम नाम होईल श्रवण. घडेल भोजन उच्चिष्टाचे सांगून गेलो वैष्णवा घरी सर्व काळ सदा झन ती टाळ कन्या भाकरीचे खाणे गाठी राम नाम गाणे. ज्यावेळी जगाचा मालक जगद्गुरु तुकोबर यांकडे आलता, पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी काय करू उपचार, काय करू उपचार कोप मोड की जर 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 घरी मोडकी आवाजावरी वाकडाच्या शेजा काय करू उपचार, घरी मोडकी आवाजावरी वाकडाच्या शेजा काय करू उपचार, करू उपचार काय करू उपचार कोप मोडकी जर काय करू उपचार कोप मोडकी जर घरी दरदरीत पाण्या माझ्या रांधी येल्या कन्या काय करू उपचार, दरदरीत पाण्या माझ्या रांधी येल्या कन्या काय करू उपचार, काय करू उपचार मोडकी जर काय करू उपचार मोडकी जर मुख शुद्धी तुळशीदळ तुका म्हणे मी दुर्बळ काय करू उपचार, मुख शुद्धी तुळशीदळ तुका म्हणे मी दुर्बळ काय करू उपचार, काय करू उपचार काय करू उपचार बाबा मोडकी जर काय करू उपचार मोडकी जर काय करू उपचार. जगाचा मालक महाराजांच्या घरी आलाय, खायला काय नाही, बसायला काय नाही. महाराज ही परिस्थिती आता नाही, आता खूप चांगले दिवस झाले आहे का नाही कृष्ण महाराज, संदीप महाराज खूप चांगले दिवस आले संप्रदायावरती. बसायला काय, खायला काय, घालायला काय. विठोबाची राज्यामा नित्य दिवाळी विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी. काहीच कमी नाही. काय ज्यानं हे घातलं का नाही, धन्य मी मानीन आपुले आपुले संतीत धन्य मी मानीन आपुले संतीत धन्य मी मानीन आपुले संतीत राहिली सप्रीत तुझी नामे राहिली सप्रीत तुझी नामे धन्य मानवता आपुले संगीत धन्य मी वाणीन
संचित हे राहिले से प्रीत तुझे नाम राहिले से प्रीत तुझे नाम धन्य मी माझे धन्य झालो आता या धन्य मी मानीन आपुले संचित राहिली से प्रीत तुझे नामी धन्य झालो आता यासी संधी नाही न पडे या बाही कळाली. काय मजा आहे महाराज. खरं सांगू का तुम्हाला याच्यासारखं जीवनच महाराज दुसरीकडे नाही कुठं. जो एक क्षेत्रात आहे का माणसं त्याला कुठं ठेवू आणि कुठं नाही करतात हे का नाही बाबा. काय पायानं कारकीर्द केली काय महाराज. माझी विनंती तुम्हाला जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या घरी जगाचा मालक आलाय. खायला काय नाही हो कन्या आहेत. कन्या माहिती तुम्हाला सगळ्यांना. बसायला काही नाही. घरी मोडकिया बाजा वरी वाकळाच्या शेजा. मला सांगायचा आहे मुद्दा हरिदासाच्याच घरी का तर त्याचं कारण आहे त्यांच्या घरी फक्त आणि फक्त भगवान परमात्म्याचं भजन आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. आणि म्हणून मला हरिदासाच्या घरी जन्म मिळावा. मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कुंडली कवर बाहरी माऊली हरेश्वर महाराज जगद्गुरु तुकोबर आहे. देवाकडे मागणी मागतात. देव म्हणतोय मला द्यायचं असेल तर हेच दे. मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. तिसऱ्या चरणामध्ये संतांची सेवा करत असताना संतांकडे जात असताना मनामध्ये लाज नसावी का हो. काय संत सेवेचा महिमा आहे. एक छोटा मुद्दा सांगतो आणि थांबतो. पैठणच्या एका वारकऱ्याचा नियम आहे पंढरपूरला यायचं आणि पंढरपूरहून पुन्हा मजल दर मजल करत माघारी जायचं. त्या वारकऱ्याचं नाव आहे भानुदास महाराज. काय नाव आहे भानुदास महाराज. ऐका भानुदास महाराज पैठण क्षेत्राहून निघाले. मुक्काम दर मुक्काम करत निघाले. पण भानुदास महाराजांचा मुक्काम ज्या माणसाच्या घरी आहे ज्या व्यक्तीच्या घरी आहे त्या व्यक्तीचा एकुलता एक मुलगा मरण पावलेला आहे. काय झालेलं आहे निधन झालं. त्या दिवशी मरण पावला म्हणजे त्या दिवशी निधन झालं. काय करावं. एकुलता एक असतो त्याचं प्रेम आयांनो शब्दामध्ये सांगता येत नाही. एकुलता एक मुलगा असावा आणि तो काळाच्या पडद्याआड जावा. काळानं त्याच्यावरती घाव घालावा. त्याचं दुःख शब्दामध्ये सांगता येत नाही. बरं ज्या दिवशी ती वारकरी भानुदास महाराज ज्या दिवशी घरी येणार आहेत त्या दिवशी तो मुलगा मरण पावलेला आहे. पण ज्याच्या घरी भानुदास महाराज येणार आहेत तो देखील खानदानी वारकरी. बरं कसा आहे खानदानी वारकरी आहे. तो विचार करतोय आपल्या घरून जर भानुदास महाराज उपाशी गेले त्याचं वाईट परिणाम आपल्याला भोगावं लागतील. त्याचं फळ चांगलं नाही मिळणार. पाप लागेल.
आपल्या हातातून काहीतरी चुकीची गोष्ट होईल. आणि म्हणून पत्नीला सांगितलं, जोपर्यंत भानुदास महाराज आपल्या घरून जेवण करून जात नाहीत तोपर्यंत आपल्या मुलाचं प्रेत पांढऱ्या कपड्यामध्ये गुंडळ आणि आतल्या खोलीमध्ये ठेवून दे. कोणची माय ऐकेल बरं? ऐकेल का? अण्णा ऐकेल का? मालकाला शिवे देईल, महाराजाला शिवे देईल. तुम्हाला पटतंय का? म्हणेल एकुलता एक मुलगा गेलाय, आणि एकुलता एक मुलगा गेलाय म्हटल्याच्या नंतर तुम्ही म्हणता त्याला झाकून ठेवा आणि त्याचं प्रेत, त्याचं शरीर आतल्या खोलीमध्ये झाकून ठेवा. नको ते बोलेल, पण महाराज त्या काळी मर्यादा होती. पतीच्या आग्रहास्तव, पतीच्या दबावापोटी त्या वारकऱ्याच्या पत्नीनं ते प्रेत पांढऱ्या कपड्यामध्ये गुंडळलं आणि आतल्या खोलीमध्ये नेऊन ठेवलं. आई मुलावरती किती प्रेम करते ह्यांना शब्दात सांगता येत नाही. 2-3 दिवसाची गोष्ट आहे. मी माझ्या घरी गेलतो एकदा कृष्ण महाराज 2-4 दिवसापूर्वी. आणि 2-4 दिवसापूर्वी, आता हे सांगू नाही पण सांगतो तुम्हाला, सुंदर स्वयंपाक केला. आणि सुंदर स्वयंपाक केल्याच्या नंतर ताटात वाढत असताना मला म्हणते, तू का, तुला आरो तू बोलू का आहो जाऊ बोलू रे? काय म्हणते? अरे सगळी माणसं तुला आहो जाऊ बोलतेत, मी कसं बोलू सांग ना? मी काय सांगावं बरं, सांगा बरं. तिचा पुढचा शब्द आहे का बरं? ती जवळच्या माणसाला म्हणत होती, मला नाही जमणार आहो जाऊ बोलायला, कारण मी जर आहो जाऊ बोलायला गेले ना, कृष्ण महाराज माझ्या पोटात तोडत. काय होतं त्याला आई म्हणतात बरं. आईचं प्रेम आईचं असतं. आईशिवाय दुसरं प्रेम कोणी करू शकत नाही. आई ते आईच आहे. पांढऱ्या कपड्यामध्ये ते प्रेत गुंडाळून ठेवलं. वारकरी बाबा आले. वारकरी बाबाला पाय धुण्याकरता पाणी दिले. वारकरी बाबाने पाय धुतले. बसण्याकरता गोंगडी टाकली आहे. वारकऱ्यानं नित्यनेमाचा हरिपाठ घेतला. जेवण करायला ताट समोर आणलं. आतल्या माऊलीनं पदराचा बोळा तोंडामध्ये घातलेला आहे आणि आतमध्ये हुंद कधीत रडते आहे. महाराजांनी हातावर पाणी घेतलं. श्लोक झाला, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. पाणी फिरवलं आणि गास मोडला आणि तोंडाजवळ नेला. आणि तोंडाजवळ नेल्याच्या नंतर त्या मुलाची आठवण झाली. कुणाला? महाराजांना. महाराजांनी तो तोंडाजवळ नेलेला घास पुन्हा ताटामध्ये ठेवला आणि वारकऱ्याला विचारलं, समोरच्या वारकरी बाबा, तुमचा मुलगा कुठे आहे? मी आल्याच्या नंतर माझं पाय गरम पाण्याने धुतो, मला बसण्याकरता घोंगडी टाकतो, माझ्या मांडीवरती बसून मला हरिपाठ म्हणू लागतो, मला जीवन वाढू लागतो, माझ्या बरोबर खातो, माझ्या जवळ झोपतो, माझी सेवा करतो. कुठे तो मुलगा? वारकऱ्यानं सांगितलं जड अंतकरणानं, महाराज मुलगा खेळण्याकरता बाहेर गेलाय. कुठे गेलाय? खेळण्याकरता बाहेर गेलाय. वारकऱ्यानं तो चौरंग बाजूला सारला आणि त्या वारकऱ्याला सांगितलं, जोपर्यंत तुमचा मुलगा माझ्या बरोबर जेवण करत नाही, जेवण करण्याकरता येत नाही, तोपर्यंत मी अन्नाचा घास माझ्या पोटामध्ये घालणार नाही. बोलवा तुमच्या मुलाला. बोलवा म्हटल्याच्या नंतर आईच्या अंतकरणाचा बाण सुटला आणि आईच्या रडण्याचा आवाज महाराजांना आला. आणि मग तर महाराजाच्या मनामध्ये शंकाच निर्माण झाली, नक्की काहीतरी वाईट गोष्ट घडली. महाराज विचारू लागले, वारकरी बाबा खरं सांगा ना, काय झालंय? आई साहेबांचा रडण्याचा आवाज येतोय. वारकरी बाबा झालंय काय? आई साहेब कशामुळे रडतात? एकीकडे तुम्ही मला जेवण घालताय आणि एकीकडे घरात
आई साहेब रडतात. काय झालंय वारकरी बाबा खरं सांगा. पांडुरंगाची शपथ आहे तुम्हाला, पांडुरंगाची शपथ आहे म्हटल्याच्या नंतर वारकऱ्याच्या डोळ्यातून पाणी आलं. आणि वारकऱ्याच्या डोळ्यातून पाणी आल्याच्या नंतर वारकरी महाराजांच्या पाया पडला आणि महाराजांना सांगू लागला, भानुदास महाराजांना, महाराज खरं सांगू का, तुम्ही आल्याच्या नंतर तुमचा गरम पाण्याने जो मुलगा पाय धुत होता ना, माझा मुलगा, तुम्ही आल्याच्या नंतर घोंगडी टाकत होता, तुम्ही आल्याच्या नंतर तुमची सेवा करत होता, तुमच्या मांडीवरती बसून जेवण करत होता, तुमच्या पाय दाबत होता, सेवा करत होता, तो मुलगा तुम्ही यायच्या अगोदर मरण पावलाय. महाराजांनी सांगितलं. महाराजांनी विचारलं कुठे मुलगा, कुठे मुलगा म्हटल्याच्या नंतर भानुदास महाराजांनी विचारल्याच्या नंतर त्या वारकऱ्यानं सांगितलं तो मुलगा घरात आहे, पांढऱ्या कपड्यामध्ये त्याचं प्रेत गुंडळलंय. भानुदास महाराजांनी त्या वारकऱ्याला सांगितलं घेऊन या बाहेर. ते पांढऱ्या कपड्यामध्ये बांधलेलं प्रेत मुलाचं तो वारकरी बाहेर घेऊन आला आणि भानुदास महाराजांच्या समोर ठेवलं. भानुदास महाराजांनी हातावरती पाणी घेतलं आणि जगाच्या मालकाकडे मागणी मागितली, संकल्प केला, देवा अरे वारकऱ्याची सेवा करणारं कुटुंब आहे, वारकरी एकुलता एक मुलगा असणारा तो निघून गेलाय, काळानं घाव घातलाय, काळानं घाला घातलाय त्या मुलावरती, तरी देखील वारकऱ्याची सेवा करताय. अरे किती प्रेम आहे वारकऱ्याबद्दल या कुटुंबाला. पांडुरंगा जोपर्यंत तू या मुलाला जिवंत करत नाही तोपर्यंत आजपासून पाण्याचा घोट पिणार नाही. आणि सोडून दिला संकल्प. संकल्प सोडल्याबरोबर बाहेरून जसा मुलगा खेळणारा मुलगा जसा बाहेरून घरामध्ये यावा तसा पांढऱ्या कपड्यामध्ये झाकलेलं प्रेत तो पांढऱ्या कपड्यातला मुलगा उठून बसला आणि महाराजांना मिठी मारली. ही संत सेवेचा महिमा आहे, ही वारकऱ्याची ताकद आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणताय, संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. संतांची सेवा करत असताना मनामध्ये विकल्प नसावा, लाज नसावी. माणसं बलात्कार करायला लाजत नाहीत, माणसं पत्ते खेळायला लाजत नाहीत, माणसं भजन दारू पिऊन भजन म्हणायला लाजत नाहीत, माणसं नको त्या गोष्टी करायला लाजत नाहीत परमार्थात देखील. मग या माणसांना वारकऱ्याची सेवा करण्यासाठी तरी कशामुळं लाजायचं. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबऱ्यांची मागणी, देवा वारकऱ्याची सेवा करत असताना, संतांची सेवा करत असताना, महात्म्याची सेवा करत असताना मनामध्ये लाज नसावी. अभंगाचं तिसरं चरण, संता लोटांगणी. संत लोटांगणी हो संत लोटांगणी
मनसी काही मागा हे रे पांडुरंग हो 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 मनसी काही मागा हो हो मनसी काही मागा संता लोटांगणी जाता लाज नको मनी. आणि जगद्गुरु तुकोबर आहे शेवटच्या चरणामध्ये मागणी आहे. तुका मने अंगी शक्ती देई नाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. किंवा तरना भाग्यवंत नटे हरे कीर्तन. तिथला आनंद हितच आहे. आनंद तेतीचा मुकिया शिवाच्या बहिरी ऐकती कानी रे. आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय तुका मने वृद्ध होती. आनंद परमार्थातला आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारे म्हणतात तुझ्या भजनामध्ये नाचण्याकरिता माझ्या अंगामध्ये बळ दे, ताकद दे, शक्ती दे. अभंगाचं तुका मन अंगी तुका मन अंगी रे तुका मन अंगी तुका मन तुका मन तुका मन तुका मन शक्ती देई नाचे रंगी. शक्ती देई नाचे रंगी. मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा हे शक्ती दे रंगी शक्ती पांडुरंगा हे देगा पांडुरंगा पांडुरंगा देगा पांडुरंगा 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 हे देगा पांडुरंगा 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 देगा देगा पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा
ग म प म प म प म प म ग म प ग म प ग म प म द नि र प पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा पांडुरंगा रे मैं हे पांडुरंगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा 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 पांडु हे रंगा पांडुरंगा हे पांडुरंगा हे पांडुरंगा पांडुरंगा हे पांडुरंगा हे हे चिदे पांडुरंगा हे चिदे पांडुरंगा मस्काई मागा तुका मनी अंगी शक्ती देईना चिरंगी मनसी काही मागा हिची देगा पांडुरंगा. यथामती येता अवकाश झालेली सेवा तम संत श्रोते मायबापांच्या दुर्गा मातेच्या काकांच्या माझ्या गुरुदेवांच्या चरणी समर्पित करतो. बोलण्याच्या ओघामध्ये अपशब्द गेला असेल तर लहान लेकराचं अंतकरण करून क्षमा करा. बोलिली लेकुरी वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध.
करविली तैशी केली कटकट वाकडी का नीट देव जाणे कीर्तन करणं एकट्याचा नव्हे हा खेळ म्हणून मेळ जमविला लावून मृदंग श्रुती टाळ घोष सेव ब्रह्मरस आवडीने या ज्ञायानं उत्कृष्ट मृदंगाचार्य आमचे हरिभक्त परायण संदीप महाराज आहेत. गायन करण्यासाठी कृष्णा महाराज आहेत, विनय महाराज आहेत, भास्कर महाराज आहेत, आदी करून इकडं मास्तर आहेत, गुरुजी आहेत, आदी करून सगळी महाराज मंडळी आहे. आणि हे सगळे बालगोपाळ गुरुवर्य काका आहेत, आदरणीय दादासुद्धा या ठिकाणी आले आहेत. आणि मातृवर्ग आहे, पितृवर्ग आहे, समस्त जगदळे परिवार आणि योगेश भाऊ. पुनश्च एकदा सगळ्यांच्या चरणविंदाला माझा स्पर्श करतो, सगळ्यांच्या चरणविंदावर माझा विनम्र माता टेकवतो आणि माझ्या अल्पशा वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मधुकार, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मधुकार, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मधुकार.